नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 मे 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, रोजच्या पेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत आणि चुकीचे आहे असे करणे भविष्यात तुम्हाला समस्यांच्या व्यतिरिक्त काहीही देणार नाही. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असेल. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल, परंतु स्वार्थी व लगेच चिडणाऱ्या व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते. परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनुकंपासाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. वृषभ राशी, आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल जे तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले आहे, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळवण्यात यशस्वी व्हाल. तुमची बांधिलकी फळेल आणि तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. स्वप्न सत्यात उतरलेले तुम्ही पाहाल, परंतु त्यामुळे हे यश डोक्यात जाऊ देऊ नका आणि सातत्याने प्रामाणिकपणे काम करीत राहा. कर्मकांडे, होम हवन, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या मनावर, कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल, पण आरोग्याला गृहीत धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. मिथुन राशी, ऑफिसमध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकता. आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल. तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील, काही जण कोडी सोडवतील आणि अन्य काही जण कथा कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत शृंगार करायला भरपूर वेळ मिळेल, पण प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आपल्या मद्यपानाच्या सवयीवर ताबा मिळवण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यपान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागण्या करण्याची शक्यता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. कर्क राशी, चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील, त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. मुलांकडून गोड बातमी समजल्यानंतर आनंदी व्हाल.
पाहता क्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. या क्षणाचा आनंद लुटा. प्रलंबित अडचणी, प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कुठे ना कुठेतरी सुरुवात करावीच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निरंतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. सिंह राशी. या राशीतील काही व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. या राशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज आपल्या किमती वेळाचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाईलवर किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकता. आज नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकतील. घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तूंची बेफिकीरपणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका. तुमच्या प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अशात जर तुम्ही काही चुकी केली असेल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. कन्या राशी. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा असेल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. प्रेम आणि रोमांस करताना तुम्ही सीमा गाठणार आहात. कामाच्या धबडग्यात मध्ये मध्ये थोडा आराम करा, विश्रांती घ्या आणि रात्रीचे जागरण टाळा. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. तूळ राशी. मुलामुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. रोमांससाठी चांगला दिवस. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्माचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला मानसिक समस्या होऊ शकतात. तुमचा जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं जपेल. आरोग्य चांगले राहील. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. वृश्चिक राशी. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत
यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅन्टिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल, परंतु ते खरे नाही. तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता, कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकता, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. धनु राशी, आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली तरी खर्चाचे प्रमाण वाढतेच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. कुटुंबीय आणि मित्राबरोबर आनंदी क्षण मिळवाल. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयावर लक्ष द्या. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल. शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकाल. मकर राशी, आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. आज वातावरण इतके उत्तम असेल की तुम्हाला झोपेतून उठायची इच्छा होणार नाही आणि तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला किमतीचा वेळ वाया घालवला आहे. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल आणि तो याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल. आज तुमची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे जड जाईल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालवण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. कुंभ राशी, दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल. आरोग्य संदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. मीन राशी, आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल
आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. आज तुमच्या कामाची स्तुती होईल. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. चढ उतारामुळे फायदा होईल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले सर्वतोपरी प्रयत्न करतील. प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते? ते तुमच्याशी नाराज होतील. त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.